संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी असणारे वाल्मिक कराड यांनी निर्दोष मुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर बाकीच्या आरोपींनी देखील निर्दोष मुक्तीचा अर्ज केला होता, परंतु कोर्टाने सर्व अर्ज फेटाळले आहेत. त्याबरोबरच कोर्टाने वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. हे निरीक्षण नोंदवण्यासाठी मकोका कोर्टाने जवळपास 127 जणांच्या साक्षीचा वापर केला आहे. त्याबरोबरच काही व्हिडिओ इमेजेस, फुटेजेस आणि कॉल रेकॉर्डिंग्स देखील या संदर्भामध्ये पुरावा म्हणून सामील आहेत. त्याबरोबरच 5 गोपनीय साक्षीदार आहेत, ज्यांच्या साक्षीने वाल्मिक कराड यांचा परस्पर संबंध या हत्येशी असल्याचं सांगितलं जातंय. त्या साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या हेतूने गोपनीय ठेवण्यात आली आहेत. आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे, शिवराज देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्या डिस्चार्ज अर्जाला विरोध दर्शवला आहे. सुरेश दसांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी जेलमध्ये एक मोबाईल सापडला होता. त्या मोबाईलचे CDR देखील पोलिसांनी तपासावे आणि या सर्व गोष्टींवरून एकंदरच वाल्मिक कराड यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.